नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे, जो जवळपास आपण म्हणू शकतो की 150 वर्षापासून चाललेला आला आहे. 1857चा हा जो उठाव आहे, खरंच एक फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स आहे की नाही, यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत. तर इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी हा एक असलेला एक मोठा वाद आहे, ज्यामध्ये याला असं म्हटलं जातं की सिपाई म्युटिनी, या फिर कोणी कोणी असं काय म्हणतं की हा एक इतिहासातील भारताचा स्वातंत्र्य लढा झालेला आहे, जो की पहिला होता. तर थोडंसं आर्ग्युमेंट आणि पुराव्यांबद्दल आपण चर्चा करूया. नंबर वन, आणि हा व्हिडिओ होऊ शकतो एक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा सुद्धा. सुरुवात करूया आपण 1857मध्ये नेमकं काय घडलं, जे की एक छोट्या ठिणगीतीमधून हा विद्रोह निर्माण झाला आणि पूर्ण भारतभर पसरला की नाही, हे पण आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1857चा जो उठावाचा जो घटनाक्रम किंवा कार्यक्रम जो आहे, तो 10 मे 1857मध्ये काय झालं. तर काय झालं, मेरठ जी छावणी होती त्यामध्ये भारतीय जे शिपायांचा जो ऐतिहासिक उठाव होता, त्यामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध काय केले की असंतोषाचा मोठ्याकडे लोट झालेला होता. दिल्ली आणि नेतृत्व जर बघितलं तर उठाव दिल्लीपर्यंत पोहोचला आणि मुघल सम्राट जो बहादूर शाह जफर यांनी सुद्धा आंदोलनाची जी प्रतिकात्मक भूमिका आहे, सम्राट म्हणून भूमिका, ती एकदम चांगल्या पद्धतीने घोषित केलेली आहे. यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील, या सर्वांनाही साथ दिलेली होती. बरोबर. विस्तार जर पाहिला हा कुठपर्यंत गेला तर कानपूर, झाशी, अवध, बिहार, मध्य भारतामध्ये गेला, परंतु याचे स्वरूप हे मात्र लिमिट इथपर्यंत राहिलेले आहे. बरोबर. याचं वेदाने एकदम बघितलं तर स्वरूप हे उग्र होते, म्हणजे एक झटपट कहाणी जे म्हणतो आपण, तशा या पद्धतीचा हा उठाव होता. तात्काळ कारण काय ठरलं होतं, तर कारण एक सिंपल होतं की एनफिल्ड रायफल ज्या होत्या, ज्याची काडतुसं जी होती, असं एक पर्टिक्युलर बातमी पसरण्यात आली आणि खरी होती की नवीन रायफल जे आहेत काडतूस, यामध्ये गायन डुकरांची चरबी चालली असल्याची भीती निर्माण झाली होती. आणि आपल्याला जसं माहिती, हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही सैनिकांच्या किंवा या बांधवांच्या ज्या धार्मिक पर्टिक्युलरली श्रद्धा, आस्था ज्या आहेत, ह्या दुखावल्या जाऊ शकतात. बरोबर. आणि हे का तर दातांनी ह्या काडतुसं खोलावे लागायचे, कापावे लागत असत. आणि हा धार्मिक हस्तक्षेप आहे, हा एक तात्काळ ट्रिगर होता, परंतु सैनिकांच्या या सामान्य जनतेच्या मनात मोठा असा असंतोष निर्माण झाला. बरोबर. हे तात्काळ कारण ठरलं 1857च्या उठावाचं. त्यानंतर खरी जर पार्श्वभूमी पाहिली तर असंतोषाची मतलब हे जे एक तात्कालीन कारण आहे, त्याबरोबर दुसरेही कारण कोणते कोणते. नंबर एक, राजकीय आणि आर्थिक कारणे काय, जसं की लॉर्ड डलहौजी ज्यावेळेस आले, यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सी म्हणजे काय, खाजगी दत्तक विधान रद्द करण्याचं धोरण त्याने आणलं. म्हणजे एखाद्या राजाला जर स्वतःचे मूल नसेल तर तो काही पहिल्या पद्धतीनुसार दत्तक घेऊन त्याला राजा घोषित करू शकतो, राजकुमार घोषित करू शकतो किंवा वंश आपला स्वतःचा. परंतु त्यांनी ही पद्धत मोडून काढली. त्यानंतर आर्थिक जर बघितले तर कारण काय, तर जाचक एकदम महसूल किंवा कर वाढवण्यात आले होते. शेतकरी आणि पारंपरिक कारागिरांचेही झालेले एकदम आर्थिक शोषण जे होते किंवा एकदम बेकारी होती, गरिबी आली त्यावेळेस. सामाजिक जर पाहिले आपण तर ब्रिटिशांच्या हस्तक्षेपणाची जर आपण पाहिले तर ख्रिश्चन मिशनरीज किंवा त्यांचे जे धर्मप्रसारक आहेत, लोकांमध्ये भीती पसरवण्यात आली होती. लष्करी जर पाहिले तर आता जसं पाहिलं आपण की भारतीय लष्करांना किंवा भारतीय शिपायांना, भारतीय लोकांना थोडीशी हीन वागणूक देण्यात आली होती. आणि जसं की वेतनभेद, पगार कमी किंवा वेतन कमी, त्यांचे उच्च पदांवर अजिबात मतलब बंदिस्त, त्यानंतर त्यांना उच्च जी पदवी आहे ती बंदच केली, जसं की शिपाई तर शिपाईपर्यंत किंवा कॉन्स्टेबलपर्यंतच राहणे, यावरती त्यांना कोणतेही पद नाही मिळणे. उठावातील प्रमुख महान नेते कोणते होते, तर दिल्ली आणि झाशी जर पाहिलं तर बहादूर शाह जफर हे प्रतिकात्मक सम्राट ज्याला म्हणून ओळखलं जातं, दिल्लीच्या गादीवरती ते होते त्यावेळेस. दुसरी म्हणजे झाशीची राणी, जी की राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणारी ही एक सिंहगर्जना देणारी स्त्री. त्यानंतर कानपूरमध्ये जर पाहिलं आपण, नानासाहेब व तात्या टोपे हे गुरु शिष्य. त्यानंतर अवधमध्ये जर पाहिलं तर बेगम हजरत महाल हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकदम कडाडून त्यांची भूमिका राहिलेली आहे. बिहारमध्ये जर पाहिलं, जगदीशपूर या ठिकाणी बाबू कुंवर सिंग
वयाच्या वृद्धापना काळातील ब्रिटिशांना सळो की पळो सोडून देणारे नेतृत्व, म्हणजे एकदम त्यांच्याशी तुटून पडणारे हे नेतृत्व, एकदम वृद्ध काळात सुद्धा त्यांनी लढाई लढली. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आपण काय म्हणतोय, की काही लोक यांना म्युटी सिपाई किंवा काही लोक याला इंडिपेंडन्स वॉर असं म्हटलं जातं. तर बघूया नेमकं काही काही प्रूफसोबत. पहिला दृष्टिकोन पाहूया आपण, सिपाई म्युटिनी का. तर याचं कारण असे असू शकतात, कारण ही मर्यादित व्याप्ती होती. हा उठाव संपूर्ण भारत एक समान पसरला नाही. जसं की पंजाब असेल किंवा दक्षिण भारत या ठिकाणी एकदम शांत राहिले, या ठिकाणी गेलेले नाही. महाराष्ट्र असेल किंवा अनेक भाग जे साऊथ साईडला आहे, जसं की तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी हे पोहोचलेले नाही आंदोलनाचे स्वरूप. स्थानिक सहकार्य जर पाहिलं तर काही राजकीय नेते, राजे, सरदारांनी ब्रिटिश सत्तेला या काळात मदत केली आणि त्यांनी आपल्या या वॉरमध्ये किंवा आपल्या या उठावामध्ये त्यांनी जास्त सहकार्य केलं नाही. नेतृत्वाचा जर अभाव पाहिला तर हे ठिकठिकाणी झालं आहे किंवा एक केंद्रीकृत जी पद्धत असते त्या पद्धतीने नाही झाले. सर्वसामान्य राष्ट्रीय स्तरावरील राजकीय नेताच नव्हता. जसं की राणी लक्ष्मीबाई झाशी सांभाळली, बहादूर शाह जफर यांनी थोडेसे नेतृत्व केले, परंतु तेवढ्या मोठ्या लेवलला नाही झाले. ब्रिटिशांच्या मध्ये हा केवळ ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील शिपायांचा मर्यादित शिस्तभंग होता, म्हणून त्यांनी याला म्युटिनी किंवा एक सिपाई म्युटिनी असं म्हटलेलं आहे. आणि काही आपले जे नेते आहेत भारतीय, जसे की 1857चा समर हा केवळ एक सैनिकांचे बंड नसून तो भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचा पहिला राष्ट्रीय लढा, असं जे म्हणणारे आहेत ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 1909मध्ये यांनी पुस्तकात सांगितले आपल्या. त्यांच्या मते जर बघितलं तर हिंदू, मुस्लिम आणि विविध भारतीय शक्तींच्या ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संयुक्त स्वातंत्र्य संघर्ष होता. परंतु हा एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय युद्ध बनण्याचे सबळ पुरावे काय आहेत, तर पहिला म्हणजे व्यापक लोक सहभाग होता. बघा, तर आपण पहिल्यांदा पाहिलं की यामध्ये आपण राष्ट्रीय भावना कोणती आहे, तर एक म्हणजे शिपायांसोबत शेतकरी होते, जमीनदार होते, स्थानिक शासक पणही गेले आणि सामान्य कामगारही गेले, म्हणून आपण म्हणू शकतो की हे राष्ट्रीय युद्ध एक पद्धतीचे होते. त्याचबरोबर राष्ट्रीय प्रतिकार जर पाहिला तर ब्रिटिश परकीय ची पाळीमुळे उचलून टाकण्याची स्थानिक स्तरावर झालेला हा एक सर्वात मोठा आणि व्यापक असा हा राजकीय प्रतिकार होता, जो की आपण राष्ट्रीय युद्ध म्हणू शकतो. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम एकता आणि आधुनिक राष्ट्रवादही याच कालखंडामध्ये जो आला उदयास, तो म्हणजे एकता. पहिलं म्हणजे अनेक भागात दोन्ही समुदायांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, म्हणून यामध्ये आपण म्हणू शकतो की धार्मिक मुद्द्याला जास्त महत्त्व न देता राष्ट्रीय भावनेला किंवा राष्ट्रीय एकात्मतेला, एकतेला यांनी जास्त पाठिंबा दिला लोकांनी त्यावेळेस. मर्यादा पाहिले तर संपूर्ण भारतात एक संध राष्ट्रीय एकता होती असे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या अतिसुलभीकरण ठरेल, बरोबर. आणि राष्ट्रवादाची समस्या त्या काळी आजच्या अर्थाने राष्ट्र, राज्य किंवा नेशन स्टेट अशी संकल्पना नव्हती. काही हेतू जुनी जहागीरदारी किंवा जे काही राजेशाही होती, एक ठिकठिकाणी छोटे 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 जे राजेशाही पद्धत होती ती पुनर्स्थापित करण्याची होते, बरोबर. तर आपण म्हणू शकतो की काही जे पर्टिक्युलरली रिझन्स आहेत, काही कारणं आहेत, जे की 1857चा उठाव हा अपयशी का ठरला. पहिलं म्हणजे नेतृत्व आणि समन्वय, जसं की दुसरा जो संसाधने आणि तंत्रज्ञान थोडंसं कमी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत सहकार्य जे आहे, म्हणजे इंटरनल जे काही राजे महाराजे आहेत ज्यांनी ब्रिटिश सोबत जाऊन कार्य केलं, परंतु या उठावाला त्यांनी मात्र जास्त साथ न दिली, बरोबर. त्यानंतर ची दूरगामी परिणाम कोणते, म्हणजे जास्त परिणाम मोठ्या स्तरावरती काय झालं. पहिलं म्हणजे या ठिकाणी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांचा मात्र तिथे गेम संपलेला होता. कारण ते अपयशस्वी इंग्रजांप्रमाणे झाले आणि ग्राउंड रूल आला. धोरणात्मक बदल खूप जास्त झाले, ज्यामध्ये सैनिकी मोठे फेरफार करण्यात आले. ब्रिटिशांनी भारतावर नियंत्रण करण्यासाठी कुटील म्हणजे जी पद्धत फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल धोरण अधिक वेगाने राबवले. सर्वात संतुलित आणि ऐतिहासिक जर निष्कर्ष काढायचा म्हणले या व्हिडिओतून आपण सांगू शकतो की 1857ला सरळ सिपाई म्युटिनी म्हणजे असं
पुरेसे आपल्याला वाटेल आणि हे पक्षपाती ठरते. म्हणून त्याला पूर्ण आधुनिक नॅशनल वॉर ऑफ इंडिपेंडन्समध्ये देखील तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आहे. परंतु राजकीय दृष्टिकोनातून आपण पाहिलं ब्रिटिश सत्तेविरुद्धचा हा तो भारतातील सर्वात मोठा, व्यापक आणि निर्णायक सशस्त्र प्रतिकार होता, यात शंका नाही. ठीक आहे. तर मिक्स म्हणू शकतो, 50-50% म्हणू शकतो आपण ही सिपाई म्युटिनी प्लस नॅशनल वॉर ऑफ इंडिपेंडन्स. फायनल एकदम वर्डिक्ट जर द्यायचं म्हणलं तर 1857चा हा काय होता नेमका. तर पहिला दृष्टिकोन फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स आणि दुसरं म्हणजे सिपाई म्युटिनी. पण कठोर ऐतिहासिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून आपण बहुआयामी, प्रांतीय व व्यापक उठाव एक साध्या लेबलपेक्षा संपूर्ण ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून आपण यावरती कोणताही तार्किक वाद करू नये. बरोबर. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढी जानकारी, एवढी इन्फॉर्मेशन, एवढी एक इम्पॉर्टन्स असू शकते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत पाहत राहा स्टडी बॉल MPSC मराठी.